जावई आल्यानंतर त्याला दही साखर खवण्याची पद्धत आहे आपल्या इकडे. आता इकडे हे महादेव आले होते, भस्म वगैरे अंगाला पासून, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, साप होता, जटा असतानाच तो होत्या. आता हे रूप पाहिलं पार्वतीच्या आईने. हे रूप पाहिल्यानंतर ती थोडीशी घाबरली. जाऊ बाबा, शेवटी भगवान आहे, रूपाशी काय घेणं देणं, गुण महत्वाचे. म्हणून तिने भीत भीत बिचाऱ्या महादेवाला ओवाळलं. आता आपल्या इकडे पद्धत आहे, ओवाळली काहीतरी टाकायची असते महाराज. आता इकडे बाकी मिळवण्यांनी सुरू केलं, असं कसं दाजी, असं कसं जिजू. आजकाल ओवाळणी काहीतरी टाकावी लागेल, आणि अशी तशी नाही बरं, सगळ्यात प्रिय वस्तू टाका. आता ओवाळणी टाकायची वेळ आल्यानंतर ते म्हणे सगळ्यात माझी प्रिय वस्तू टाकू. ते म्हणे ठीक आहे, मी टाकतो, सगळ्यात प्रिय वस्तू माझी टाकतो. आपल्या महादेवाने गळ्यातला साप काढला आणि सबकामध्ये टाकायला सुरुवात केला. एवढ्या प्रियमध्ये आपल्या बेशुद्ध झाल्या. आता इकडे विष्णूला कळलं, अशा अवतारामध्ये जर का आपली याची सासूबाई जर का बेशुद्ध पडत असेल तर पुढच्या विधी कशा होतील. पण तिकडून विष्णूंनी महादेवाला उचललं, चला म्हणे तुमचा मेकअप करून देतो. महादेव एक असा देव आहे महाराज, सगळ्यात भीतीदायक वाटणारं स्वरूप सुद्धा महादेवाचं आहे, आणि अतिशय सुंदर स्वरूप असणारं चंद्रशेखर नावाचं रूप हे देखील महादेवाचं आहे. मग थोड्या वेळानंतर मंडपामध्ये चंद्रशेखर रूपामध्ये आपले महादेव आले, आणि बघता तर काय,